आता 1 तारखेला तुमचा वाढदिवस आहे म्हणते. आता होय तर की तुम्ही सांगणार ना कोणता वाढदिवस होय तो. कोणता जो पालकमंत्री आणि ते बीजेपीचे अध्यक्ष येऊन राहिले म्हणते. हे कशी काय धमाल करता हो तुम्ही? नाही, त्यांना माहित झालं 1 मे महाराष्ट्र दिन आहे, माझा वाढदिवस आहे. त्या निमित्तानं त्यांनी माननीय पालकमंत्री आमचे आपल्या जिल्ह्याचे, तर त्यांनी म्हटलं की मी तुझ्या मेळाव्याला येणार आहे. बाकीचे आमदार असतात म्हटलं, जुने जे मित्र असतात त्यांनी सोबत ठेवतात आणि आमदार झाला म्हणजे लोटून देतात. पण याच्यातला एक मित्र म्हटलं त्याचा जुना मनसेच्या वेळेचा अजूनही चुकूनच आहे. त्याला विचारू आपण काय म्हणते का हो दादा. पहिल्यांदा धाकधूक वाटलं नव्हतं काय की जिल्हा परिषदच्या वेळेस होते त्यावेळेस बघ चित्तवंत ठेवतील आणि माणूस आमदार झाल्यानंतर पिछोळ्यावर लात मारते असं वाटलं नव्हतं कधी म्हणा. नाही, हा विचार करून कधी मैत्री केली नाही पाहिजे आणि आपला तो विषय नसते. त्याचं प्रामाणिक काम आधीपासून करून राहिले म्हणून ते ग्रामपंचायतीच्या जवळ राहिली, जिल्हा परिषद सदस्य झाले, त्याच्यानंतर आता आमदार झाले. उत्तरोत्तर काम प्रामाणिक असल्यामुळं कदाचित ते लोकसभा लढतील, अजून कुठं जातील. आमच्या मनापासून त्याले शुभेच्छा आहेत. हो ना, पण मी प्रत्येक वेळेस पाहतो ना, नागपूरले सोबत तुम्हीच होते, मुंबईला सोबत होते. अरे आजकाल मी आमदार पाहिले ना बाबा, सोबतच्या मित्राला म्हटलं निवडून आल्यानंतर तुच्छ समजतात ना. अरे त्याच्या मनानं तुम्ही गरीब बसा म्हणून अशी परिस्थितीत कधी बसा कंटाळवा आला नाही काय? नाही, माझ्यासारखे असे अनेक गावागावात कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या सोबतचे सहकारी आहेत. ते कार्यकर्त्याचं ठीक झालं ना. हो, कार्यकर्ते, पण मित्रात एवढी टप लागते म्हटलं. जसे बाबाराव पाटील होते, प्रकाश पाटील होते, एकामेकाला हे झाल्याबरोबर त्यांनी एकामेकाला डावलं नाही का? तसं तू कधी वाटलं नाही का झालं? नाही, असं कधी झालंही नाही. असं केल्यावर आमदार आहेत म्हणून चुप राहून राहिला? नाही, आमच्या एकमेकाला लोटालाटीचा धंदा चालू असते, कोणाला ओळावाळीचा धंदा नसते, म्हणून तो काही डोक्यात विषय नाही. त्याचा पहिल्यापासूनचा स्वभाव तो नाही आहे. म्हणजे अमरावती जिल्हाभरही त्याच्या इकडे पाहताना लोक कार्यकर्ता म्हणून पाहतात, नेता म्हणून मुळात पाहतच नाही. बरं का हो, हे नेता झालेला माणूस तो आहे. हे म्हटलं जरा बोलताना तिरके तारके बोलतात तर कार्यकर्त्याला तुम्हाला राग येत नाही कधी? नाही, मुळात आता घरातले लोक आहेत, ह्या सर्वले आता काही ज्यांना माहित सवय बोलले ते त्यांना थोडासा राग येते 5-10 मिनिटापुरता. पण ज्यांना माहित आहे मनात काही नाही, फणसाचं फळ आहे, ते वरून जरा टनाटन ते घासलं की ते अंगाला घासून घेतल्यानंतर तुम्हाला इजा तर होईना. व्यवस्थित जर आतून भाग द्यायला माहित आहे तर ते व्यवस्थित राहतात. हे होते सोबतचे राहिलेले जुने मित्र. अजूनही त्यांचं दोघांचं कॉम्बिनेशन बरोबर आहे. तिथे आमदार झाल्यावर लोक तो बाद देतात पिछोळ्यावर लात मारून. आम्ही भारतीय जनता पार्टीचा कोण असा आमदार राजू मी पहिल्यांदा पाहायला म्हटलं सर लोकांसाठी कामच करून राहिलं. आता हे कसं आहे, आतापर्यंत इथं काहीच नव्हतं. 20 वर्ष बच्चू कडून काही नाही केलं, काहीच नाही केलं. बस आता हे 4 महिने झाले अँब्युलन्स काम आता 3रा-4था कार्यक्रम होईल. हा आमदार कसा आहे स्वभाव? 1 नंबर आहे, काही वांधा नाही, मस्त पद्धतशीर काम आहे. कोणी गरीब गुरजेचे काम करते, कोणी जा काही करा, म्हणजे असं हे नाही आहे की बा हा त्या पक्षाचा त्या पक्षाचा, असं नाही आहे. कोणी पक्षाचा माणूस असलं, कोणतंही काम असलं तर हे करतो. तुम्ही मग बीजेपीचे ताकदला भिडले असं नाही निवडून आणण्यासाठी? हो. आपलं नाव काय? विजेंद्र प्रजापती, देवरी. कोणत्या गावचे आहे म्हटलं? देवरी खामोरा, बूथ प्रमुख. हो. या कार्यक्रमाला आले होते मग तुम्ही? हो, कार्यक्रमासाठी. बरं, या आमदाराकडून तुम्ही अपेक्षा काय करता आता? अपेक्षा काय, हे गोरगरीब लोकांची कामं झाली पाहिजे जनतेचे. ते करून नाही राहिले काय? नाही करून राहिले, पण अजून जे समस्या आहे आता मध्ये जे झाले नाही 20 वर्षापासून, ते कामं पूर्ण झाले पाहिजे. म्हणजे पहिल्या आमदारांना कामं केले नाही असं म्हणायचं? कामं केलेच नाही ना, काहीच नाही केले ना. रोडावर रोड, डबल रोडावर रोड टाकून राहिले, बाकी कोणते कामं केले? रक्त काढून राहिले. तर आता कॅम्प घेतला रक्ताचा. आता आपल्यासारख्या रक्ताची गरज आहे, आपण रक्त दिल्यानंतर आपल्याला रक्त भेटायला पाहिजे ना. आपल्याला रक्त विकत घ्यायला लागून राहिलं. म्हणजे एकंदरीत हे प्रवीणभाऊ तायडे आमदार चांगले आहेत. हो. जनसामान्य लोकांचंही म्हणणं असं आहे की बा पहिले तर आमदार होतेच, पण त्यापेक्षा 200 पटीनं वेगाचा हा आमदार म्हणजे प्रवीणभाऊ तायडे. काय होतं त्या अँब्युलन्सचं काय? बिलकुल म्हणजे प्रवीण तायडेचं नाव या याच्यावर अँब्युलन्सवर. अशा किती अँब्युलन्स आल्या तुमच्या इथं? 3 आणल्या, 3. अच्छा, मग ह्या सरकारच्या याच्यातून आहेत का काय तिथून? आमदार प्रवीणभाऊ तायडेने निवडून आल्यावर 30 दिवसाचेच झाले होते. 30 दिवसानंतर 3 अँब्युलन्स आणल्या स्वतःच्या खर्चातून. म्हणजे ह्या स्वतःच्या खर्चातून अँब्युलन्स आहे? जनसेवा ही ईश्वर सेवा. तुमच्या या मतदारसंघाला काही समाजसेवेच्या आमदाराचाच लागला नाही, त्याच्यात हे आमदार लय खतरनाक निघाले. हे आमदार आमचे देवरूपी आहे. त्यांना देवाची एक हेच आहे आणि रुग्णसेवा करायची परंपरा त्यांच्या घरापासून सुरुवातीपासूनच आहे. सर्व जे काही लागतं, कॅन्सरचे पेशंट असो, कोणतेही पेशंट असो, तात्काळ धावून जातात.
काही लोकांच्या कमेंट्स अशा आल्या की बा प्रवीण तायडेची लाई चट्टो, अरे बाबा दुसऱ्या आमदाराचं कामच दिसत नाही ना, या आमदाराचं कामं दिसतात, राज्यस्व अभिमान घेतलं, हे रोजगार मेळा घेतला म्हणून त्याचीच प्रसिद्धी या चॅनलवर द्या लागते. कोण कामच निघालं कसं काय? आता तुम्ही जैतोळेपणासारखं काही टाकसान त्याने मी काय करू? आवडल्यास व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर